तिकीट काउंटरवर मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगितली, किल्ला फिरण्यासाठी फक्त आणि फक्त 45 मिनिटं मिळणार. तिकीट घेतल्यानंतर आम्ही पुन्हा बोटीत बसलो आणि जंजिराकडे आमचा प्रवास सुरू झाला. तर मंडळी, हा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव असा किल्ला ज्याला कोणी जिंकू शकलं नाही. समुद्राच्या मध्यभागी वसलेला जंजिरा आज एकमेव अजिंक्य किल्ला आहे. या किल्ल्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकतात ते व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतो. तोपर्यंत किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. 15व्या शतकात सिद्धी राजवाट्याने बांधलेला हा किल्ला 19 बुरुज आणि अभेद्य अशी तटबंदी त्यामुळे शत्रूसाठी कायम आव्हान ठरला. किल्ल्यावर 85 पेक्षा जास्ती तोफा आहेत. याच्यात कराल बांगडी नावाची भारताची 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे. 22 टन वजनाची ही तोफ 12 किलोमीटर पर्यंतची मारक क्षमता ठेवते. जंजिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत शत्रूची नौका महादरवाजाजवळ येत नाही तोपर्यंत शत्रूला दरवाजा दिसणं अशक्य आहे. इतकंच नाही तर किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून सुद्धा या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे. ही जंजिराची सर्वात मोठी ताकद होती. हा झाला इतिहासाचा भाग. पण जेव्हा आम्ही गडाजवळ पोहोचलो तेव्हा समोर एक वेगळीच परिस्थिती होती. तर मंडळी, आजसाठी एवढंच. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.